नमस्कार, जय भीम. दैनिक बहुजन सौरभच्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत. आज दिल्लीत फार मोठ्या प्रमाणात घडामोडी झाल्या. आज अरविंद केजरीवालांना पहिले बेल मिळाली आणि बेल देण्यात त्यांनी पूर्ण पाहिल्याच्या नंतर तिथल्या ज्या न्यायमूर्ती होत्या, न्यायमूर्ती म्हणजे ट्रिब्युनलमधल्या न्यायबिंदू नावाच्या अत्यंत हुशार, आणि त्यांनी पूर्ण पाहिल्याच्या नंतर त्यांना त्यांच्या अगेन्स्टमध्ये काहीच दिसलं नाही आणि त्यांनी सरळ रेग्युलर बेल दिली. परंतु तिकडे बेलची ऑर्डर होण्याच्या आधीच ईडी हायकोर्टात पोहोचले आणि दिवसभर काल चर्चा झाली. किती हे ना, एखाद्या कोर्टात ऑर्डर यायच्या आधीच तिथे ते पोहोचतात आणि सर्व 2-3 दिवस पुन्हा अजून त्याच्यावरती न्याय, आणि शेवटी रिझल्ट न देता तुमचा निकाल आम्ही रोखून ठेवलेला आहे. अशा पद्धतीच्या घटनामुळे सर्व पूर्ण देश पाहते, पूर्ण जग पाहते की तुमच्या इथली न्यायपालिका कशी चालली आहे. म्हणजे एकीकडे एका जजनी, एकेला हुशार जज, आणि अशा ठिकाणी झाल्याची ती एक छोटीशी आज आम्ही यूट्यूब तुम्हाला दाखवू छोटीशी क्लिप. दुसरी, पवन खेडा हे काँग्रेसचे प्रवक्ते आहेत आणि त्यांनी सांगितले की कोट्यावधी मताचं एकदम वाढल्या कशा त्या, आणि त्याच्यावरती फार चिंताजनक आहे. त्यांना एक्सपोज केलं. चीफ इलेक्शन कमिशनला त्यांनी फार मोठा प्रश्न विचारलेला आहे की अशा इतिहासात अशा कधीच घटना घडलेल्या नाही, पण यावेळेस मात्र तशा घटना घडलेल्या आहे. त्याच्यामुळे सर्व चिंताजनक स्थिती निर्माण झालेली आहे. ती एक सुद्धा छोटी क्लिप तुमच्यासाठी घेऊन येतो आहे, बघूया. चुनाव आयोग की कार्यशैली पर लगातार सवाल खड़े हो रहे हैं. इन सब के बीच एक बहुत ही विस्फोटक खुलासा कर दिया है कांग्रेस पार्टी ने. दरअसल कांग्रेस प्रवक्ता पवन खेड़ा ने एक वीडियो शेयर करके तहलका मचा दिया है और ये सवाल खड़े हो गए हैं कि चुनाव आयोग क्या वाकई में कुछ छुपा रहा है. ये सनसनीखेज वीडियो सुनिए. फाइनल फिगर आया है, दो उसमें सवाल उठते हैं. एक तो फाइनल फिगर लाते लाते चुनाव आयोग को 10 से 11 दिन क्यों लगे. दूसरा, फाइनल फिगर और रियल टाइम फिगर में 1,07,00,000 वोटों का अंतर 380 के लगभग सीटों पर कैसे आया. ये इतिहास में, चुनावों के इतिहास में कभी नहीं हुआ, पहली बार हुआ. इसलिए लोगों के मन में एक चिंता है, संशय है चुनाव की प्रक्रिया को लेकर, और इस संशय को, इस शक को दूर करने की जिम्मेदारी सबसे. खबर यह नहीं है कि अरविंद केजरीवाल को बेल नहीं मिली. खबर यह है कि दिल्ली की राउज एवेन्यू अदालत में जब यह मामला आया था तो एक जज थी जिनका नाम है जस्टिस न्याय बिंदु. जस्टिस न्याय बिंदु के एक फैसले से पूरी मोदी सरकार हिल गई दोस्तों. इस कदर हिल गई कि उनका आदेश जारी भी नहीं हुआ था. उनका आदेश यह था कि अरविंद केजरीवाल को बेल दे दी जाए, मगर वो आदेश जारी भी नहीं हुआ था और आदेश के जारी हुए बगैर ईडी पहुंच जाती है दिल्ली हाईकोर्ट. दिल्ली हाईकोर्ट उसका संज्ञान भी ले लेता है, जबकि जब तक औपचारिक आदेश ना आ जाए हाईकोर्ट संज्ञान नहीं ले सकता. मगर बगैर आदेश के, बगैर औपचारिक आदेश के ईडी पहुंच जाता है हाईकोर्ट. हाईकोर्ट यह कहता है कि जब तक इस मुद्दे पर हम फैसला नहीं सुनाएंगे अरविंद केजरीवाल को बेल पर रिहा नहीं किया जा सकता. और फिर मामला आता है हाईकोर्ट में. हाईकोर्ट में आज दिन भर बहस चलती है. अटॉर्नी सोलिसिटर जनरल के सामने चौधरी साहब होते हैं आम आदमी पार्टी के, और अभिषेक मनु सिंघवी. यह बहस जारी रहती है और अंत में कोर्ट यह कहती है कि अरविंद केजरीवाल अभी अगले 2 या 3 दिन रिहा नहीं हो पाएंगे. हम इस मामले पर फैसला सुरक्षित रख रहे हैं. जी हां, यानी कि इस मामले में अगले 2 या 3 दिन बाद फैसला आएगा कि अरविंद केजरीवाल बेल पर रिहा होंगे या नहीं रिहा होंगे. आज आम आदमी पार्टी की तरफ से अभिषेक मनु सिंघवी और चौधरी साहब ने कहा कि एक राज्य के मुख्यमंत्री हैं, कोई अपराधी नहीं है, और इससे पहले भी सुप्रीम कोर्ट इन्हें चुनावों के लिए बेल पर रिहा कर चुका है. वो भाग नहीं गए थे. कहीं ना कहीं प्रवर्तन निदेशालय के लिए आर्टिकल 21 के कोई मायने नहीं रह गए हैं. जी हां, वो अरविंद केजरीवाल के साथ इस तरह का बर्ताव कर रहे हैं मानो अरविंद केजरीवाल कोई बहुत ही कठोर अपराधी हैं. ये तमाम बहस होती गई. हाईकोर्ट में जब ये जिरह चल रही थी दोस्तों, तो मैं समझ रहा था कि यह मामला किस तरफ जा रहा था. मैं समझ रहा था कि आज अरविंद केजरीवाल रिहा नहीं होंगे, मगर जो दिल्ली की राउज एवेन्यू अदालत में हुआ वो हो सकता है कि आने वाले वक्त के लिए एक मिसाल कायम कर दे.
बशर्ते 2 या 3 दिन बाद फैसला अरविंद केजरीवाल के पक्ष में आए। मगर जो बातें जस्टिस न्याय बिंदु ने कही वो अपने आप में बहुत मायने रखती हैं। क्या इसका असर अन्य मामलों पर भी पड़ेगा? क्या है यह पूरा मामला, इसे हमें अब तफसील से समझना पड़ेगा। आपके स्क्रीन पर जस्टिस न्याय बिंदु, दिल्ली की राउज एवेन्यू अदालत की जस्टिस न्याय बिंदु, जिन्होंने भारतीय जनता पार्टी की जांच एजेंसीज की धज्जियां उड़ा दी अरविंद केजरीवाल के मामले में। जी हां, वो जस्टिस न्याय बिंदु जिनका नाम ही अपने आप में बता रहा है कि वो न्याय के पक्ष में किस तरह मजबूती से खड़ी हुई हैं। जस्टिस न्याय बिंदु सही मायने में चीफ जस्टिस ऑफ इंडिया डीवाई चंद्रचूड़ की शागिर्द हैं। याद कीजिएगा, चीफ जस्टिस ऑफ इंडिया डीवाई चंद्रचूड़ ने क्या कहा था कि हमें ट्रायल कोर्ट में ऐसे साहसी जज चाहिए जो सच को सच कहें और फैसला देने से न डरें। केजरीवाल मामले में जस्टिस न्याय बिंदु के फैसले ने मोदी सरकार की नींव हिला दी है दोस्तों। नींव इस कदर हिला दी कि फैसला बाहर आने से पहले ही ये लोग हाईकोर्ट भाग गए। भारतीय जनता पार्टी ने उन्हें हाईकोर्ट भगा दिया। अब हाईकोर्ट ने क्या कहा, मुद्दा वो नहीं है दोस्तों, मैं आपको बतलाने वाला हूं। कहने को यह फैसला कल आया था जिसमें अरविंद केजरीवाल को बेल मिली थी, मगर आज उनका पूरा फैसला सामने उभर कर आया है जो मैं आपको बतलाने वाला हूं। जस्टिस न्याय बिंदु ने क्या कहा, एक एक करके आपके स्क्रीन पर आ रहा है। कोर्ट ने अपने आदेश में ईडी की भूमिका पर सवाल खड़े किए हैं। कोर्ट ने आदेश में लिखा है कि प्रवर्तन निदेशालय इस मामले में पक्षपाती रवैये से काम कर रही है। आदेश का जो पहला पहलू है, जस्टिस न्याय बिंदु के आदेश का पहला पहलू कि मोदी सरकार की, एनडीए सरकार की जो ईडी है वो पक्षपाती रवैये से काम कर रही है। उसके बाद वो कहती हैं, राउज एवेन्यू कोर्ट ने अरविंद केजरीवाल को जमानत देते हुए कहा, बेंजामिन फ्रैंकलिन ने कहा था कि यह बेहतर होगा कि 100 अपराधी छूट जाएं मगर किसी निर्दोष को सजा ना हो। हजारों ऐसे मामले हैं जिनमें आरोपियों को लंबे ट्रायल का सामना करना पड़ता है। जब तक वो निर्दोष साबित ना हो जाएं, न्याय न सिर्फ होना चाहिए बल्कि न्याय होते दिखना चाहिए। जस्टिस न्याय बिंदु ने बेंजामिन फ्रैंकलिन के इन स्वर्णिम शब्दों का जिक्र किया। आगे उन्होंने किस तरह से भारतीय जनता पार्टी की ईडी की धज्जियां उड़ाई, नौश फरमाइए। ईडी की दलील है कि जांच लंबित है और आरोपी गवाहों को प्रभावित कर सकता है या सबूतों के साथ छेड़छाड़ कर सकता है। ईडी अब तक 40 करोड़ रुपए को ट्रेस कर पाया है, 60 करना बाकी है। ईडी ये नहीं बता रहा कि कितना समय लगेगा। इसका मतलब जब तक ईडी ये पूरा न कर ले, बिना प्रॉपर सबूतों के आरोपी को हिरासत में रखा जाए, यह स्वीकार नहीं किया जा सकता। यानी कि एक तरह से पतंग उड़ाने का काम ईडी कर रहा है और इस पर जस्टिस न्याय बिंदु ने तल्ख तेवर अपनाए हैं। आगे वो क्या कहती हैं दोस्तों, ईडी इस बात को भी नहीं बता पा रहा है कि प्रोसीड ऑफ क्राइम का गोवा विधानसभा चुनाव में कैसे इस्तेमाल किया गया। इस बात का कोई सबूत नहीं है कि विजय नायर आरोपी के निर्देश पर काम कर रहा था। यहां पर 2 अहम बातें जिससे ईडी का पूरा केस जो है दोस्तों वो धराशायी हो जाता है। यहां पर वो कहते हैं कि प्रोसीड ऑफ द क्राइम यानी कि अपराध से जो कमाया गया पैसा है उसे गोवा के विधानसभा चुनावों में कैसे इस्तेमाल किया गया यह पता ही नहीं चल रहा। और यह ना भूलें, विजय नायर इस पूरे मामले में एक बहुत ही अहम पहलू थे। अदालत ने पूछा, विजय नायर अरविंद केजरीवाल के कहने पर काम कर रहे थे, इस बात के कोई सबूत मौजूद नहीं है। आगे गौर किया जाए, ऐसा लगता है कि ईडी को भी विश्वास है कि रिकॉर्ड पर मौजूद सबूतों के आधार पर आरोपी के खिलाफ केस चलाने को पर्याप्त नहीं है और वो सबूत तलाशने के लिए समय ले रही है। दैनिक बहुजन सौर आप यूट्यूब चॅनलमध्ये आज आम्ही नेहमीप्रमाणे बुद्धा या सिरियलमधनं एक छोटीशी क्लिप दाखवत असतो। क्लिप आजची फार अत्यंत महत्त्वाची आहे। आजच्या राजकारणाशी त्याचा डायरेक्ट संबंध आहे। ब्राह्मण संस्कृती ही त्यावेळेसही किती इफेक्टिव्ह होते। राजा बिंबिसारच्या याच्यात अनेक जे तिथे त्यांना सल्लागारमध्ये सर्वच्या सर्व ब्राह्मण होते आणि त्यांनी ज्यावेळेस ते पाहिलं की बुद्धाचं प्रस्थ हे इतकं सर्वीकडे वाढत आहे,
त्यांच्या याच्यात लोक देव सर्व विसरून आपापल्या स्वतःच्या मनाने आज डिसिजन घेत आहेत. अशा पद्धतीच्या सर्व घटना घडताना तिथे फार चिंताग्रस्त झालेले सर्व ब्राह्मण समाज तिथे दिसतो आहे. त्यांनी सांगितलं की आपण बिंबिसारकडे राजाकडे जाऊ आणि त्याच्याकडे आपल्या वेदना मांडू. आणि जेव्हा ते बिंबिसार राजा ज्यावेळेस येतो तिथे आणि त्यावेळेस त्यांच्यावरती बोलतात की बाबा असा एक कुठला तरी माणूस आला आहे, त्यांनी आमच्यासमोर फार मोठं संकट निर्माण केलेलं आहे असं आहे, पण नाव न सांगता हे सर्व चर्चा करत असतात. त्यावेळेस बिंबिसार म्हणतो की असे अनेक लोक आले आणि गेले, पण तुमचं त्याच्यावरती काही हे होणार नाही. आणि तेवढ्यात त्यांचा एक सेवक येतो आणि तो सांगतो की सिद्धार्थ गौतम इथे आलेले आहे तुमच्या याच्या भागात. आणि ते एकदम ऐकून तिथे उभे होतात आणि सरळ त्या दिशेने निघतात. आणि त्याच्यानंतर त्यांचं तिथे भेट होते. भेटीचा तो प्रोग्राम आहे, आम्ही तो पुढच्या क्लिपमध्ये दाखवू. परंतु आज त्यांची जी ब्राह्मणी यंत्रणा कशी काम करते आणि किती ते अस्तव्यस्त होतात, आणि त्याचा जर तुम्ही आज लिंक जर केली आजच्या इलेक्शनच्या आणि ह्या रिझल्ट आणि आजच्या देशातल्या परिस्थितीबद्दल, त्याच्यामुळे निश्चितच तुम्हाला त्याच्यात अनेक प्रमाणात साम्य दिसेल. बघूया ही सुंदरशी क्लिप बुधा या सिरियलमधनं. घोर अनर्थ हो रहा है गुरुवार्य, घोर अनर्थ। कोई मोहिनी सिद्धि है उसके पास जो अपने को बुद्ध कहता है। इतना अहंकारी स्वयं को बुद्ध घोषित कर रहा है। उसके जादू मंत्र को देखिए। रुला कश्यप और उसके दोनों भाई अपने शिष्यों के साथ उस पाखंडी के संघ में शामिल हो गए। साधो वेदों को नहीं मानता और पुराण को सर्वथा अवास्तविक बताता है, और तो और वह ईश्वर तक को नहीं मानता। ईश्वर की आस्था के प्रति विश्वास, ये तो भयानक प्रलय की सूचना है। हाँ गुरुवरी, मगधवासियों से वो कहता है जागरूक हो जाओ, तो तुम्हारे अंदर के दुखों और क्लेशों का अपने अंदर से शांति मिलेगी। उनमें विवेक और ध्यान जगाता है। जंगल की आग है गुरुवर, जंगल की आग। अगर इसे यूं ही हवा लगती गई, एक दिन भीषण अग्नि बनकर हम सबको जला देगी और धर्म का विनाश होगा। धर्म का विनाश हो जाएगा। नहीं, हम उसकी इस चाल को सफल नहीं होने देंगे। मगध के महाराज अवश्य हमारी दुहाई सुनेंगे। उस बुद्ध का सर काटकर यदि मैंने मगध के द्वार पर न लटका दिया तो महाराज बिंबिसार पधार रहे हैं। महाराज, एक आंधी आपके विरुद्ध भयानक रूप ले रही है। एक व्यक्ति हमारे धर्म और हमारे सामाजिक ढांचे को हिला रहा है। कौन है वो? क्या परिचय है उसका? एक ढोंगी जो ना तो ईश्वर को मानता है और ना ही किसी धर्म। मगधवासियों को बहला फुसलाकर उन्हें अपना अनुयायी बना रहा है। कोई नई विचारधारा का जनक होगा। ऐसे कितने आए और कितने चले गए। शासन का प्रवाह ऐसे छोटे मोटे बवंडरों को अपने आप में समा ही लेता है। महाराज, ये कोई साधारण बवंडर नहीं है। राजनीति शासक जिस संरचना के साथ चलता है, आज वो उसी को चुनौती दे रहा है। ये किसी गहरी क्रांति का संकेत है। यदि उसका शीश उठ रहा है तो उसका शीश अवश्य कटेगा। क्या नाम है उसका? क्षमा चाहता हूं महाराज, आपके मित्र राजगृह पधार रहे हैं अपने अनुयायियों के साथ। सिद्धार्थ गौतम है। महाराज, महाराज आप अपने बहुमूल्य समय को
महाराज, आपके स्वागत के लिए वे स्वयं नहीं आए। इतना अभिमान। दैनिक बहुजन सौरभचा रोजप्रमाणे आज आम्ही आढावा घेऊया। लोकसभा झाली, आता विधानसभेची तारीख आता निश्चित झालेली आहे। 25 जूनची तारीख आहे आणि अनेक स्टेटमध्ये आता यावेळेस आता तिथे इलेक्शन्स होणार, महाराष्ट्रात सुद्धा होणार आहे। त्याच्यामुळे तिथल्या गतिविधी फार मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत आणि उद्धव ठाकरे आणि शरद पवार आणि काँग्रेस हे तीनही पुन्हा सोबतच राहून पुन्हा मोदींवरती फार मोठं एक चढाओढ करणार आहेत। त्याच्या शेजारची बातमी, शिंदे फडणवीसासमोर भुजबळांचा पारा चढला। भुजबळ आणि त्यांनी आपापल्या पद्धतीने त्यांची बार्गेनिंग सुरू केलेली आहे आणि त्याच्यामुळे ते निश्चितच महाराष्ट्राच्या राजकारणातच राहू इच्छितात, कारण त्यांना दिल्ली तेवढं सुटेबल नाही आहे। त्याच्यामुळे निश्चितच भुजबळांचा त्यांनी आपली बाजू मांडलेली आहे। HMT CET परीक्षेत गोंधळ आणि गैरव्यवहार झाल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांची हे आहे की तांत्रिकी याच्यातला MHT व CET या दोन्ही परीक्षेमध्ये धांदल करण्यात आलेलं आहे। बर्गर किंगमध्ये 38 गोळ्या झाडून तरुणाची हत्या, नवी दिल्लीची बातमी आहे। रजोर गार्डनमध्ये एक किंग आउटरमध्ये 26 वर्षीय एका याला गोळ्या घालून मारण्यात आलेलं आहे। आंध्र प्रदेशातील 500 कोटींच्या पॅकेजची चर्चा सर्वीकडे आहे की 500 कोटी जर मिळाले तर निश्चितच फायदा होईल, परंतु ते होईल किंवा नाही आता बघू। अरविंद केजरीवाल यांच्या आनंदावर 26 तासात विरजन। आताच मी बोलले आहे थोड्या वेळाआधी की अरविंद केजरीवालाला पुन्हा हायकोर्टामध्ये अडकून राहावं लागलं। भारत श्रीलंका यांचा द्विपक्षीय सहकार्य पाठविण्यावरती भर। कोलंबो इथे इंडियन एम्बसीसोबत चर्चा झालेल्या आहेत। नवीन पटनायक कशी बजावणार विरोधी पक्षनेत्या, मागच्या 24 वर्षापासून ज्यांची सत्ता होती आणि असं म्हटलं जात होतं की यांना हरवणं फार ओडिसामध्ये अवघड आहे आणि तेच आता विरोधी पक्षनेत्यात बसणार आहेत। जम्मू काश्मीर विधानसभा निवडणूक लवकरच, आता पहिल्यांदा 3-4 वर्षानंतर त्यांना आता आठवण आली की बाबा आपण जम्मू अँड काश्मीरमध्येही इलेक्शन घ्यायला पाहिजे आणि त्याची तयारी आता मात्र सुरू झाल्याचं दिसते आहे। बौद्ध धर्माविषयी उल्लेखावर आक्षेप, एक गुजरात बोर्डाने काही चुका केलेल्या आहेत त्याच्यावरती त्यांना निदर्शनास आणून दिलेलं आहे आणि निश्चितच ते त्याच्यावरती सुधारणा करतील। वाढदिवसाच्या हार्दिक मंगलकामना आमच्या भगिनी सुनंदा नीलकंठ जुलमे सातत्यानं आमच्या बहुजन सौरभमध्ये लिहित असतात। अत्यंत उत्कृष्ट लिखाण म्हणून त्यांची गणना होते। त्यांचा आज वाढदिवस बहुजन सौरभ होते आणि त्यांच्या कुटुंबियाच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा, मनोकामना आहे, मंगलकामना। करिअर मार्गदर्शनची बाजूची जाहिरात, चिल्ड्रन पॅराडाईजची छोटी जाहिरात। आज 5-4 वरती UGCकडून डिफॉल्टर विद्यापीठाची यादी जाहीर झालेली आहे। त्याच्यामध्ये 3-4 विद्यापीठ आहेत, डीम्ड युनिव्हर्सिटी आहेत। नागपूर विद्यापीठ नाही, परंतु त्याच्यामध्ये एक विद्यापीठाचं नाव दिलेलं आहे, एक मत्स्य आणि एक व्हेटरनरी सायन्सशी रिलेटेड एक विद्यापीठ आहे, परंतु ते माझ्या मते ती चुकीची बातमी आहे, कारण UGC आणि मत्स्य विकासशी त्याचा काही संबंध नाही, कारण त्यांना ICICIच्या मार्फत त्यांना नियंत्रित करण्यात येते। UGCच्या फक्त गाईडलाईन्स ते घेतात, परंतु त्यांचा आणि UGCचा काही संबंध नाही। या चुकीची बातमी अनेक ठिकाणी आलेली दिसते। दुष्काळग्रस्त गावकऱ्यांना रामचंद्र सालेकर यांना दिली जलसंजीवनी। अनेक ठिकाणी जिथे पावसाचे कसं नियोजन करावं आणि त्याच्यामुळे त्या लोकांच्या समस्या कशा सॉल्व्ह होतील याच्यावरती एक त्यांनी निवेदन केलेलं आहे, मार्गदर्शन केलेलं आहे। मुख्य रस्ता उत्तर नागपूरच्या जनतेसाठी खुला करून वाहतूक सुरळीत करा। रिझर्व्ह बँक चौकातून तर उत्तर नागपूरला तो जाणारा जो रस्ता आहे तो मात्र अजूनपर्यंत बंद असल्यामुळे तिथे एक मोठं निदर्शन झालेलं आहे आणि त्याची एक बातमी आम्ही घेतलेली आहे। 23 जूनला बुद्धगया येथे बैठक, एक तिथे आजही तिथे बुद्धगया ज्या लोकांच्या हातात आहे त्याच्यावरती आता जास्तीत जास्त बाकीच्या आपल्या बुद्धिस्ट लोकांच्या हातात कसं येईल त्याच्यावरती एक नियोजनात्मक एक बैठक झालेली आहे। दैनिक बहुजन सौरभ कार्यालयात संयुक्त जयंती कार्यक्रम रविवारला
ज्यावेळेस संडेला आहे म्हणजे उद्याला सिकल सेल ॲनिमिया या आजाराबद्दल जनजागृती असायला पाहिजे. हा जेनेटिक आजार आहे आणि तो मुस्लिम आणि बुद्धिस्ट कम्युनिटीमध्येच होतो. कसा आला ह्याच्याबद्दल माहिती नाही, परंतु जेनेटिक ह्याच्यामध्ये शेकडो कारणं लोक वेगवेगळे कारणं देत असतात, परंतु त्याच्यावरती आता हळूहळू लस येणार आहे अशा पद्धतीची बातमी आहे. युवकांनी आवडीच्या व्यवसाय कौशल्यावर विकसित करण्यावर भर द्यावा. आमदार अडबोले, तुम्हाला ज्याच्यात इंटरेस्ट असेल, जी गोष्ट तुम्हाला आवडत असेल त्याच धंद्यामध्ये तुम्ही जास्तीत जास्त लक्ष द्यावं अशी त्यांची हे आहे, आव्हान आहे. विविध संघटनातर्फे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा अनेक ठिकाणी, त्याच्यात नागार्जुन अभियांत्रिकी महाविद्यालय, योगा डान्सतर्फे छत्रपती गार्डनमध्ये झालेलं आहे. योग साधनेतूनच गवसतो सुखी जीवनाचा मार्ग, नितीन गडकरी. नंतर केंद्रीय संचार ब्युरो नागपूर यांच्यामार्फत अशा वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या आहेत. आज पान 2 वरती बघूया. आजचा आमचा जो अग्रलेख प्रामुख्यानं त्याच्यात आम्ही महत्त्वाच्या ज्या याच्यात बातमी टाकलेल्या आहेत, त्याच्यात जो अग्रलेख लिहिला गेलेला आहे, बहुजनाच्या या आठवड्यातील महत्त्वाच्या प्रेरणादायक ज्या घटना झालेल्या आहेत त्याच्यापैकी संत कबीर, शाहू महाराज, त्याच्यानंतर VP सिंग. आणि मी आज मगाशी आम्ही चर्चा करताना सांगितलं की सर्वात मोठं जर कोणतं काम झालं असेल तर हेमंत करकरे ह्यांनी जरी समाज सुधारणाचं काम केलं नाही, परंतु ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये स्थिरता आणि ज्या सत्यासाठी ते भांडले, शेवटी त्यांचा जीव गमावून बसले. जे तुम्हाला माहिती आहे की जे मुंबईचा बॉम्बलास्ट झाला आहे मोठमोठाला, तर त्याच्यावरची आधारित तर या सर्व लोकांची एक संयुक्त जयंती ज्यावेळेस आम्ही बहुजन सौरभच्या ऑफिसमध्ये करणार आहोत. मी प्रामुख्यानं सर्वांना भर दिलेला आहे की हेमंत करकरेला आम्ही सर्व लोकांनी उचललं पाहिजे. जेव्हा जेव्हा आम्ही त्यांना हेमंत करकरेंना उचलू तर निश्चितच त्याचा परिणाम BJP आपल्यावरती RSSवरती होईल. अशा पद्धतीची ती घटना आहे. आज त्याच्या शेजारी सामाजिक न्याय विरुद्ध भाजपची अभियांत्रिकी याच्यावरती आमचे मित्र भूपेंद्र गणवीर यांनी एक अत्यंत महत्त्वपूर्ण लेख लिहिलेला आहे. त्यांचा लेख अत्यंत महत्त्वाचे असतात आणि त्याच्यात त्यांनी भाजपाची अभियांत्रिकी म्हणजे सोशल इंजिनिअरिंग कशी आहे आणि सामाजिक न्याय कॉन्स्टिट्यूशनमध्ये कसा आहे आणि ह्यांना काय अवगत करायचं आहे, ह्यांना काय अपेक्षित आहे, अशा पद्धतीचं ते आहे. आजचं आमचं टायटल बघूया. आर्थिक गणित ही ऊन पाऊस आणि सावलीच्या खेळासारखी सतत बदलत असते. तुम्हाला तुमचा आर्थिक जी प्लॅनिंग असेल ते नेहमी सातत्यानं वेळेनुसार बदलत करावं लागेल. हे बेंजामिन फ्रान्सिलिन यांच्या मते त्यांनी मांडलेलं हे कोटेशन आहे. एक सुखद अनुभव याच्यावरती आज आमचे कर्नल आनंद बापट यांनी लिहिलेलं आहे की त्यांचा जो प्रवास होता चंदीगडपासून देहरादूनपासून चंदीगडकडे, ज्या पद्धतीने त्यांनी पूर्ण गुरुद्वारे आणि त्याच्यामधली जी शिस्त असते त्याच्यावरती त्यांनी अत्यंत सुंदर पद्धतीने त्याच्यावरती हे केलेलं आहे, विधान केलेलं आहे. एक आपले अनुभव मांडलेले आहेत, वाचनीय आहेत. स्वतःच्या जीवनाचे स्वतःच शिल्पकार बना, ज्ञानेश्वर रक्षक. आज सकाळीच आमची त्यांची चर्चा झाली या विषयावरती की युरोपमध्ये त्यांनी सांगितलं की इव्हन गवत जरी असेल तर त्या गवताचं प्रॉपर कोणत्या पद्धतीचं गवत लावायचं आणि कसं त्याला रोलिंग करायचं, पॅकिंग करायचं आणि एक्सपोर्ट करायचं. म्हणजे गवतासारख्या ठिकाणातूनही तिथे आम्ही जाती आपल्या अनेक पैसा कमवू शकतो. आमच्याकडे हजारो लाखो एकर शेती जमीन अशीच पडलेली आहे, काय कुणी करत नाही. मी त्यांना सांगितलं बोलताना की गोसीखुर्दच्या त्या डॅममुळे हजारो एकर बॅकफ्लो इतका झाला की तिथे सर्वच्या सर्व शेत्या नष्ट झाल्या. तिथे आता मोठ्या प्रमाणामध्ये ॲग्रिकल्चर ॲनिमल हजबंड्री प्रोजेक्ट येऊ शकतात. तिथे मोठ्या प्रमाणामध्ये शेतीच्या व्यतिरिक्त पॅरलल ज्या शेत्या म्हणजे जसं कुक्कुटपालन असो की पिजन्स हे असतील किंवा मोठमोठाले इवन गवत जरी तिथे लावलं आणि डेअरी प्रोडक्शनचं जर काम केलं तर निश्चितच मला असं वाटतं की विदर्भाचा विकास पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेमध्ये कितीतरी मोठ्या प्रमाणात होईल. कारण या भागामध्ये सर्वात वॉटर लेवल आहे इतकी वाढलेली आहे. इव्हन त्या गोसीच्यामुळे नागपूरची सुद्धा आणि आजूबाजूच्या परिसरातली सर्व वॉटर लेवल इतकी वाढलेली आहे की तुम्हाला 150-200 फुटावरती मोठ्या प्रमाणात पाणी मिळते. जे की वेस्टर्न महाराष्ट्रामध्ये 700-800 2-2 हजार फुटावरती लोक निघून गेले. पण त्याच्यामध्ये हा एक महत्त्वाचा जमेची बाजू आहे विदर्भाची.
निश्चितच त्याचा काही ना काही लोकांनी उपयोग केला पाहिजे. जागल्याचे यश तुम्हाला जागृत राहिल्याशिवाय तुम्हाला होत नाही. ज्या पद्धतीने जागृत राहून BJPचा जो पराभव झालेला आहे त्या संबंधातलं हे विधान अनिरुद्ध कांबळे यांनी सांगितलेलं आहे की यावेळेस काँग्रेसने सांगितलं, काही त्यांच्या ओरडाओरडी 400 पार आणि 500 पार सांगू नका, प्रत्येक ठिकाणी लक्ष ठेवा आणि डटून राहा. ज्या पद्धतीने त्यांनी हे केले, जागल्यामुळे आज यश झालं. वरना EVMचा मोठा गेम झाला असता आणि पुन्हा त्यांना कॉन्स्टिट्यूशन बदलवण्यासाठी एक मोठी संधी मिळाली असती. एक फार महत्त्वाचं काम आमच्या हातून घडलेलं आहे. आज 5-3च्या याच्यावरती काहीही घडू शकतं, कोणत्याही वेळेस काहीही घडू शकतं. रोज बर्न म्हणतात, काही सांगता येत नाही की मी जरी आज इथे बोलत असेल तर 5 मिनिटात काय होईल, नोबडी नोज. प्रत्येकाच्या शरीरात याच्यात ह्या घटना होत असतात. त्याच्यामुळे कोणताच काही स्थिर नसते. कालपर्यंत BJPची जी पोझिशन होती ती आज राहणार नाही, क्षणाक्षणात बदलत असते. आजच्या याच्यामध्ये निवडून पडणाऱ्यांचा जबाबदारी वाढ. जे निवडून येणाऱ्यांना आता जे पाडणार आहेत त्यांच्यावरती जास्त मोठ्या प्रमाणात जबाबदारी आलेली आहे. मी पाहिलेले शनी शिंगणापूर शिर्डी, एक शनी शिंगणापूर म्हणून शिर्डीच्या बाजूला एक छोटंसं एक आहे. तिथे अनेक लोक वाटेल त्या पद्धतीने पूजेला जात असतात आणि दूध आणि वाटेल ते तिथे पूजेच्या ह्याच्यावरती ते अर्पण करत असतात. हा सर्व अशिक्षिततेचा भाग आहे. त्याच्यामुळं निश्चितच तुम्हा लोकांना अशा पद्धतीचा आज आमचा होमेश बुजाडे यांचं ते निश्चितच लेख अत्यंत महत्त्वाचा आहे. निवडणूक येणाऱ्याच्या त्या पाडण्यावरती आमचा जो लेख होता तो अविनाश टिपले यांचा होता. वाढदिवसानिमित्त सखीचे पत्र म्हणून एक छोटासा एक हे लिहिले आहे. बहुजन सौरभच्या याच्यानी सुजाता ताई याही आमच्या बहुजन सौरभच्या एक लेखिका आहेत. आणि आज त्यांनी त्या बर्थडेवरती जुलमे मॅडम आणि त्यांचं ज्या पद्धतीचा पत्रव्यवहार आणि त्यांचं मैत्री त्यांनी सांगितलेली आहे ते वाचनीय आहे. मंगलपरीने हळदीचा कार्यक्रम आणि धम्माची अवमान ह्याच्यावरती शंकर दामने यांचा लेख की त्यांनी सांगितलं की हळदीचा कार्यक्रम वगैरे आपल्या हिंदू समाजाचा तो बौद्धांना लागू होत नाही आणि हे त्याच्यामध्ये उगीच तुम्ही त्याच्यामध्ये एवढं पार्टिसिपेट करता, हजारो लाखो रुपये खर्च करता, ते बरोबर नसल्याचा हा लेख. पंढरीच्या विठ्ठलाचे सत्यदर्शन. तुम्हा सर्व लोकांना माहिती आहे की पंढरपूर हे दुसरं तिसरं काही नसून भिक्षूंचं एक मोठं स्थळ होतं, बौद्ध स्थळ आहे ते. त्याच्या हजारो वर्षापासून तिथे लोक पंढरीला जात होते आणि त्याच्यानंतरच आता हिंदू देवाच्या याच्यामध्ये त्याचं रूपांतरित झाले. विठ्ठलाच्या याच्यासाठी वारकरी पंथ एकेकाळचा हा बुद्धिस्ट लोकांचीच ती परंपरा होती. अनेक त्याच्यावरती लेख, अनेक पुस्तकं, अनेक झालेले आणि चर्चा झालेल्या आहेत. त्याच्यावरती आधारित भीमराव गोटे यांचा लेख अत्यंत वाचनीय आहे. अशा रीतीने आम्ही दैनिक बहुजन सौरभचे 4ही पानं आजचा आढावा घेतलेला आहे. निश्चितच तुम्हाला पुन्हा मी विनंती करेल की पेपरला लाईक करा, फॉरवर्ड करा आणि जास्तीत जास्त लोकांनी सबस्क्राईब करा, छोट्या मोठ्या जाहिराती द्या, जेणेकरून आमची पुन्हा ताकद वाढेल. एवढंच बोलतो आणि थांबतो. भेटूया उद्या. तोपर्यंत जय भीम.